वन विभागाची जागा आहे ती खाजगी मालकीची आहे असं समजलं जातं, काय नेमकं ते? काही लोक जे आहेत ना, ज्यांनी इन्फॉर्मेशन घेत नाही आणि वायफळ बडबड जे त्या ठिकाणी करतात, अशा लोकांना मला सांगायचं आहे, जरा त्याची नीट शहानिशा करावी, त्याची इन्फॉर्मेशन घ्यावी. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने कुठलीच जमीन जे आहे आणि कुठलंच TDR जे आहे ते कोणाला अजूनपर्यंत दिलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन करण्याचं काम ठाणे महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे, जेणेकरून कोणावरती अन्याय होणार नाही. वन खात्याची जमीन आहे ती खाजगी मालकाची आहे, त्याच्याकडून म्हणजे हायकोर्टाने ऑर्डर दिली की बाबा TDR द्या, सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली TDR द्या, कोणाला? खाजगी मालकाला. पण तरी देखील सर्व शहानिशा करून, म्हणजे जी ऑर्डर ठाणे महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने दिले 300 ऑर्डरची, त्याच्यावरती 700 पानाची ऑर्डर जी आहे ही ठाणे महानगरपालिकेने पुन्हा जे आहे ही शहानिशा करण्यासाठी जी आहे ही दिलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा. शिवसेना अतिशय कमकुवत असल्याचं तुम्ही सांगितलं भाषणामध्ये, तर या कार्यकर्त्यांना बळ मिळावं आणि शिवसेना वाढावी यासाठी काही वेगळा मास्टर प्लॅन काही तयार आहे किंवा त्या दिशेने काही पावलं उचलणार? बघा, आज आम्ही या रणरणत्या उन्हामध्ये त्याच्यासाठीच जे आहे हे फिरतोय, आज सगळीकडे जातोय, जेणेकरून आज हा दौरा गेवराई असेल किंवा आष्टी असेल, इकडे आलो, आमचे सगळे पदाधिकारी आहेत, सचिव आहेत, सगळ्यांनी आढावा घेतला आणि या आढाव्यातून काही गोष्टी ज्या आता समोर येतात, कळतात, कसा पक्ष चाललाय, मजबूत आहे, कमजोर आहे. तर जिथे जिथे कमजोर आहे तिकडे पक्ष कसा वाढेल याच्यासाठीच आज हा दौरा सुरू. पुण्यामध्ये जर बघितलं तर 14 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे. दादा, त्या प्रकरणात संदर्भात काय मागणी करायला? आता मी दोघांचे प्रश्न ऐकले, दोघांनी एक. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. मात्र अशा पद्धतीने अवैध धंदे चालवणाऱ्यांना नेमकं राजकीय पाठबळ अनेक वेळा मिळतं आणि त्यांच्यावरती कारवाई देखील होते. हे जो कोण करत असेल त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे सरकारच्या माध्यमाने होईल. सर, तुम्ही आता बैठकीत गेले होते, तिथे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि तिकडे तुम्ही त्या कुटुंबाला भेट दिली, आर्थिक मदत देखील केलेली आहे. एक मुस्लिम कुटुंबीय जे आहे हे माझ्याकडे, म्हणजे मी येण्याच्या अगोदर तिथे मला निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांचा मुलगा जो आहे हा काही दिवसापूर्वी जो आहे हा अपघाती मृत्यू त्याचा झाला होता. परिवाराला मदत म्हणून ते आले होते, पण मी येण्याच्या अगोदर त्यांना हृदयविकाराचा झटका जो त्या ठिकाणी आला आणि हे कळल्यानंतर जे आहे हे आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या परिवाराला भेटलो आणि त्यांना त्यांचं सांत्वन देखील केलं, त्यांना मदत देखील केली शिवसेनेच्या माध्यमाने. आणि भविष्यामध्ये त्यांची जी मुलं बाळं आहेत त्यांचं देखील शिक्षण कशा प्रकारे नीट होईल याची देखील जबाबदारी आहे शिवसेना घेईल. संपूर्ण मराठवाड्याचा दौरा जो आहे हा सुरू आहे. आज तिसरा दिवस आहे. बीडमध्ये हा दौरा सुरू आहे. सकाळी परळी वैजनाथ महादेवाचं दर्शन घेऊन जे आहे या दौऱ्याला सुरुवात झाली. याच्या अगोदर नाशिक जिल्ह्याचा दौरा पूर्ण झाला आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणुका असतील, SIR, BLA या सगळ्यांवरती जे आहे चर्चा या ठिकाणी झाली. संघटनात्मक कार्य कसं चालू आहे याच्यावरती याचा आढावा जो आहे हा घेण्यात आला आणि भविष्यामध्ये चांगलं काम प्रत्येक विधानसभेमध्ये शिवसेनेच्या माध्यमाने, कार्यकर्त्यांच्या माध्यमाने कसं होईल याच्यावरती देखील जे आहे चर्चा या ठिकाणी झाली. काही ठिकाणी शिवसेनेची ताकद जास्त चांगली आहे, काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी आहे. ती ताकद कशी वाढेल याच्यासाठी देखील जे आहे चर्चा सगळ्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांबरोबर जे आहे ती झालेली आहे. सर, या दौऱ्यामध्ये बांगर यांनी शेळ्यांना बाजूला करा आणि वाघांना पुढे आणा तरच पक्ष वाढेल आणि 2029 मध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत शिंदे साहेब ते मुख्यमंत्री होतील असं देखील म्हटले. कसं पाहता तुम्ही या उत्तराचं? बघा, मला वाटतं सगळीकडे काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. शिवसेनेमध्ये जे आहे सगळे वाघ आहेत, सगळे वाघाच्या हिशोबाने काम करतायत आणि मला वाटतं त्यांच्यामुळेच शिंदे साहेबांनी जो आहे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जे आहे ते उठाव केला 2022 मध्ये आणि 2024 मध्ये एक लँडस्लाईड विक्ट्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये मिळाली आणि भविष्यामध्ये चांगलं काम हे सगळ्यांना घेऊन एकत्रितरित्या आम्ही लोक करतोय. भविष्यामध्ये चांगलं यश जे आहे शिवसेनेला मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. मराठवाड्यामध्ये जर बघितलं जवळपास 3 सीट आहेत. कशा पद्धतीने शिवसेना जास्तीत जास्त जागा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करतो का? परभणी असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल. चांगलं आहे. जिथे जिथे शिवसेना निवडणूक लढेल 100% यश जे आहे ते शिवसेनेला त्या ठिकाणी मिळेल. जागेचा विषय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे लोक जे आहेत हे ठरवतात. लवकरच तुम्हाला कळेल. निवडणुकांना अजून अवकाश आहे, परंतु शिवसेना कुठेतरी संघटना बांधणी करून 2029 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावं यासाठी ही सगळी मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक पक्ष हा संघटना वाढीसाठी काम करतो. शिवसेना हा तळागाळातील रस्त्यावरचा पक्ष आहे. आज
42-45 डिग्री टेम्परेचर आहे, पण तरी सुद्धा आज सगळे आमचे मंत्री असतील, खासदार, आमदार जे आहे रस्त्यावरती उतरून जे पक्ष बांधणीसाठी काम करतायत, ग्रामीण भागामध्ये जात आहेत. सरकारकडून काय अपेक्षा आहेत, ज्या योजना आहेत त्या पोचतायत की नाही, कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, जो गेले अनेक वर्ष जो आहे तो या ठिकाणी काम करतोय, कुठलीच अपेक्षा न ठेवता त्या कार्यकर्त्याला भेटणं, त्या कार्यकर्त्याकडून जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दौऱ्याच्या माध्यमाने होत आहेत. कुठल्याच निवडणुका नाही. बघा, निवडणुका आल्या तर सगळेच काम करतात. निवडणुका जेव्हा नसतात तेव्हा जो काम करणारा पक्ष हा शिवसेना आहे. आणि जो नेता जो आहे 12 महिने काम करतो, 24 तास काम करतो, त्याचं नाव एकनाथजी शिंदे साहेब. सर